शेतकऱ्याने काय करायचं, कापूस आणला की असं लगेच वात बनवून याला साफ करायचं. साफ करून सण लगेच वाती बनवायच्या, नाहीतर धूळ बसली तर पेटत नाही. व्यवस्थित पिंजायचं ना. घाणी सगळी काढायची त्या कापसातली. हे सर्व काढायचं असं, नंतर पेटवायचं. नंतर पेटवायचं, नाहीतर ती वात नीट पेटत नाही पेटत. शांताबाईंनी नांदेडहून सरकसेत कापूस आणला होता आणि कांताबाईंनी ते आवडीने तो साफ करून त्याची वात बनवली. आपण किती हव्या तेवढ्या अशा करू शकतो ना. आपल्याला जेवढ्या लागतात तेवढ्या करून घ्यायचे. आता साधी बनवायची तर साधी बनवू शकतो. हे लोक शेतकरी आहेत. वाती बनवण्याचे अनेक प्रकार आहेत. मंजुळवात, ब्रह्मांडवात, कमळवात, अनंतवात. 1 ते 1, 5, 7, 9, 108, 1100 असे कितीही वाती आपण बनवू शकतो आणि त्याला आकार देऊ शकतो. तुपात किंवा तेलात दोन्ही आपण निरांजनात ते लावू शकतो. निरांजन पेटवलेलं आहे, पूजा केलेली आहे. कांताबाईंची कलाकृती सादर झालेली आहे. कोजागिरी पौर्णिमा आहे, तर कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. थँक्यू. तेल संपले की ते एकदम पेटते, लक्ष ठेवावे.